वळूयात पुढल्या बातमीकडे. खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी दाखल झालेल्या आहेत. अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत. अजित पवारांच्या नाही तर आशा काकींच्या घरी आले होते असं सुप्रिया सुळे त्यानंतर म्हणाल्या. काटेवाडीत आल्यावर दरवेळी आशा काकींची भेट घेते. काटेवाडीत अजित पवारांशी भेट झालेली नाही. तर यापूर्वी 7 मे रोजी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी त्यांनी भेट दिलेली होती आणि त्याआधी त्यांची ही प्रतिक्रिया. तर ही दृश्य आपण बघतोय. एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत. काटेवाडीतल्या घरी अजित पवारांच्या सुप्रिया सुळे दाखल झालेल्या होत्या. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी देखील त्यांनी काटेवाडीमध्ये जाऊन अजित पवार यांच्या आईची भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा सुळे यांनी अजित पवार यांच्या आईंची भेट घेण्यासाठी त्या काटेवाडीतल्या निवासस्थानी दाखल झालेल्या होत्या. आशा काकींची भेट घ्यायला आलेले होते असं प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी गेले, काकींना नमस्कार केला, काकींना भेटले. सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले. कारण का आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला आम्ही दोघांनी. आणि आम्ही लवकर निघालो कारण का आम्हाला काटेच्या वाडीचं घर हे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. तिथे माझ्या काकी आशा काकी राहतात. मी जन्मापासून ह्या घरात राहते आणि मी आशा काकींना नमस्कार